नमस्कार मित्रांनो, मैदान होतं आहे एक आदत एक बैल. मैदान कुठं होतं आहे? विसापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. तर मैदान नक्की कसं होणार आहे, बक्षिसाची रूपरेषा कसं असणार आहे, हे सगळं विचारूया. इथं कमिटी आहे, पूर्ण आयोजन कमिटी. मैदान घेण्याचा हेतू काय आहे? वेताळबा यात्रा व पैलवान आदित्य कदम आणि आर्यन साळुंके आंध्र प्रदेश यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी होतं आहे. बक्षिसाची रूपरेषा कशी राहील? या मैदानासाठी आपण प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 31,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 21,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 11,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 7,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 4,000 रुपये. तसेच प्रत्येक बैलगाडी मालकांना दोन्ही मालकांना 2 ढाली फायनलला जे पात्र होते. हो. आणि त्याच्या व्यतिरिक्त क्वार्टरला वगैरे काय बक्षीस वगैरे आहे का? क्वार्टर फायनल घेताय का? हो, क्वार्टर फायनल घेणार आहे. क्वार्टर फायनलला 2,000 रुपये आपण बक्षीस ठेवलेलं आहे. प्रत्येकी 2,000. हो. प्रवेश फी किती राहिली या मैदानाची? प्रवेश फी 600 रुपये ठेवण्यात आलेली आहे. नाव नोंदणी चालू झाली का? नाव नोंदणी गेले 2 दिवस चालू झालेली आहे. लोकांचा भरपूर प्रतिसाद असा या मैदानाला मिळतोय. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं आदत जर वासरं पळणार तर फाटी कशी आहे? तर फाटी आपण घेऊया. जे बैलगाडी मालक आहेत त्यांच्या नजरेतून इथं एक बैलगाडी मालक आहे. या तुमचं नाव काय? अविनाश कदम आवारवाडी. बरं, आवरवाडीत आहे. किती वासरं आहेत? आपल्याकडे 2 वासरं आहेत, बरं. बैल आहेत 2. आता तुम्ही इकडे तिकडं महाराष्ट्रभर जे आयोजन होतं तिकडे पळायला जात असाल, तर ही फाटी कशी आहे सांगा? लांबी किती आहे? लांबी 800 फूट ठेवण्यात आलेली आहे. आयोजकांना मी विचारलं तर 800 फूट फाटी ठेवलेली आहे. आणि आता 15 फूट पळायसाठी रान उत्तम पळण्यासाठी आहे. आणि बसून सांगा, कारण काय माहिती आहे का, कटनाचं रान दिसतंय आहे का नाही? एकदम कटनाचंच रान आहे. हां हां हां. आणि जे वासरांना समजा आता मातीच्या रानाला वासरांना रान निघत नाही, पण कटनाच्या याच्यावरती गेल्यानंतर वासरू टनटन पळत जातं, म्हणजे सचा कसा पळतो त्या पद्धतीचं हे रान आहे. बघू शकता एकदम कटणीचं रान आहे. पुढं थांबाय जागा आहे पुढं थांबायला जागा आहे, काय अडचण नाही आहे. आणि पाठीमागं पाठीमागं पण काही अडचण नाही आहे. पाठीमागं 10 गट एकदम बसतात. काही अडचण आहे का? विहीर, त्याच्यानंतर बांध वगैरे इथं काय तशी? नाही, तशी काही अडचण नाही. थांबण्यासाठी किंवा खाली पण काही अडचण नाही आहे. आजूबाजूला थोडं शेत आहे, त्यामुळे काही अडचण येत नाही आहे. आता काय काय प्रश्न अजून विचारूया. बॅरिकेड्स लास्ट ते टोटल 2 साईडने बॅरिकेड संपूर्ण असणार आहे. बॅरिकेड्स हो. आता कसं उन्हाळ्याचे दिवस असतात, पाण्याची सोय केली का? हो, पाणी टँकरद्वारे सोय केलेली आहे, त्यामुळे पाण्याचा काही विषय नाही. एखादा अपघात झाला तर त्यासाठी ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सची सोय केली, शासनाचा परवानगी काढलेला आहे. आणि संपूर्ण मैदानी शासनाच्या परवानगीनुसार आणि नियमानेच होणार आहे. जसं यांनी सांगितलं की शासनाच्या नियमाप्रमाणे, संघटनेच्या नियमाप्रमाणे होईल. सगळ्यांना नियम माहीत आहेत कशा पद्धतीनं होईल. अजून सांगा मला की कसं आहे, आता जर फाटी बघितली, फाटी त्यांनी सांगितली पुढं थांबाय, मागं थांबाय जागा आहे, पण ही फाटी कुठं आहे नक्की? विसापूरमध्ये यायचं कसं? इथं विसापूरमध्ये यायचं म्हटलं तर जाकणगाव विसापूर रोडला पत्रा कंपनी आहे. पत्रा कंपनीपासून रोडवरनंच फाटी दिसते. डांबरावरनं बघितली की फाटी दिसते. तिथून म्हणजे जरी इथं काय नसलं तरी फाटी आखलेली डांबरावरनं दिसते. त्यामुळं या बैलगाडी येणारच नाही, म्हणजे आत याला काही अडचण नाही. एकदम 100 ते 125 फुटाच्या अंतरावर फाटी आहे. रोडवरनं दिसते. पण इथली जी फाटीचं लोकेशन तुम्ही सांगितलं कुठल्या मार्गे? जाकणगाव मार्गे, पण बाकी अजून कराड मार्गे यायचे असतील, कसं जवळ चौकीच्या आंब्यावरनं सरळ आल्यानंतर जाकणगाव लागतं. जाकणगावच्या पुढंच आहे. आणि इकडनं पुशेगावकडनं आला, कोरेगावकडनं आला तरी फाट्यावरनं आत आलं की विसापूरवर आणलं की फाटीच आहे. पत्रा कंपनीच्या शेजारीच. बरं. तर अशा पद्धतीनं आदत मैदान होतं आहे. आता बैलगाडी मालकांना काय आव्हान करावं? प्रत्येकाने बैल मालकांनी आम्हाला सहकार्य करावं. सोन्याचं मैदान आम्ही एवढं छानरीते पार पाडलं. कुठल्याही एकाही बैलाच्या मालकावर या नंदीवर आम्ही अत्याचार केला नाही. ज्याप्रमाणे ज्या गाड्या पळाल्या त्यांना प्रत्येकाला नंबर देऊन एकही बक्षीस न कमी देता 9.5 तोळं सोनं चोख दिलेलं आहे. आजही एकाही बैलगाडी मालकाची कंप्लेंट आमच्यापाशी नाही की बा तुम्ही काय असं केलं असेल. आणि त्याचप्रमाणे आजही जे 6 तारखेला जे आमचं मैदान होणार आहे त्यातही त्याचप्रमाणे मैदान होणार. बरं, आदतच का ठेवलेलं आहे?
आदत ठेवलेलं आहे. कारण कसं आदत ठेवलेलं आहे कारण बैलांना आता कसं आहे, लहान बैलांना जे वळण लागतं ते आदतमध्येच लागतं, त्यासाठी आदत मैदान ठेवलेलं आहे. मैदान होतं आहे 6 तारखेला. मैदान कुठं होतं ह्यांनी सांगितलं. मैदान होतं विसापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे. तर जसं सांगितलं की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी प्रवेश नोंदवावा आणि त्यांनी सांगितलं की आदत वासरांसाठी सुवर्ण संधी आहे. तर भेटूया 6 तारखेला.